मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी बालभारती इयत्ता 5वी या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 18 कारागिरी या पाठाचा अभ्यास करणार आहोत। या पाठाचे लेखिका आहे डॉक्टर सरोजनी बाबर। यांनी या पाठामध्ये कुंभार, सुतार यांनी जी काही कारागिरी केलेली आहे त्याचं सुंदर वर्णन या पाठामध्ये त्यांनी केलेले आहेत। त्या वस्तूंचं वर्णन त्यांनी केलेले आहे। आपण पाठाला सुरुवात करूयात। मला आठवतं, लहानपणी मी नेहमी आमच्या अजोळघरच्या शेजारच्या कुंभारवाड्यात जायची। अजोळघरच्या म्हणजे मामाच्या घरी। तिथे एका फिरत्या चाकावर मातीचा गोळा ठेवला की कुंभाराच्या हातच्या चपळाईनं लहान मोठी मातीची भांडी तयार व्हायची। फार गंमत वाटायची बघायला। आमच्या घरी त्यावेळी मातीचीच भांडी असायची। स्वयंपाकाला दिलेला आहे इथं। स्वयंपाकाला म्हणजेच स्वयंपाकाला मेगा, डेरा, घट, तरळ, टिंगाणी, गाडगी असं हरघडी लागणारं काय काय असायचं। हरघडी म्हणजे प्रत्येक क्षणी, हरघडी म्हणजे प्रत्येक वेळेस लागणारं काय काय असायचं। शगड्या ही पण मातीच्याच बनायच्या। खेळायला बंडुकली, पुजायला बैल, अनगणपती, मुखवटे, नक्षीची कमान असलं बरंचसं तिथं तयार व्हायचं। तिथं म्हणजे कुठे? कुंभारवाड्यामध्ये। कुंभार हा निर्मितीचा धनी। बघा, इथे लेखिकेने कुंभाराला निर्मितीचा धनी म्हटलेला आहे। त्यांची ही कलाकुसर जन्मोजन्मीची, पिढ्यानपिढ्यांची, हरघडी लागणारी धार्मिक कार्यासाठी उपयोगी पडणारी। आमच्या घरी आजी आजोबांचा हात या कामी थोडाफार बसलेला। नागपंचमीला ते चिखलाचा नाग तयार करून ताटलीत मांडायचे। बेंदरला दिलेला आहे। बेंदरला म्हणजे बैलपोळ्याचा जो सण असतो त्याला तयार करून फळकुटावर ठेवायचे। फळकुटावर म्हणजे फळीवर। लई गंमत। वडील माणसांच्या हाताखाली असल्यावर मग कधीमधी आमचा पण हात कोणतं तरी एक काम करायला वळवळायचा। आमच्या शेजारी जिनगरांचं घर। तिथे पातळ गुलाबी रंगीत चुरमुऱ्या कागदात गुंडाळलेल्या सोनेरी नक्षीतल्या अन जिगानं चकचकतेल्या शेंडीचा नारळ तयार झाला की बघताना तहानभूक हरपून जायची। लाकडी चौकोनातल्या काड्यांनी जुळवलेली दारावरची झगमगती तोरणं अन लग्नाच्या वरातीतल्या नक्षत्रमाला पाहिल्या म्हणजे तासनतास बघत राहावंसं वाटायचं। जिनगरांचा मामा लई कसबी माणूस। कसबी म्हणजे निपुण, तरबेज असा। कसबी म्हणजे तरबेज। पाळण्यावरच्या खेळण्यासाठी रघुमैना तर कशा करायच्या की खऱ्या खोट्यातल्या फसगत व्हावी। बघा, इथे लाकडी खेळण्यांचं, लाकडी वस्तूंचं वर्णन लेखिकेने केलेलं आहे। खेळण्यावर चमचमणाऱ्या चंद्र चांदण्यांची शोभा तर अशी भुलणारी की काय सांगावं। खेळणी तयार करायला बुरडाघरच्या कामट्या आणाव्या लागायच्या। कामट्या म्हणजे लाकडी काड्या। त्यानिमित्ताने बुरुड गल्लीला गेलं की तिथल्या रवळ्या, सुंप, करंड्या, चाळण्या, परड्या, टोपल्या, पेट्या, पाळणे, चट्ट्या, खुर्च्या, टेबल बघण्याजोगी असायची। तर ज्यावेळेस त्या लेखिका बुरुड गल्लीला, बुरुड गल्ली जी आहे तिथे सुताराचं दुकान असेल आणि त्या दुकानामध्ये ह्या सगळ्या वस्तू त्यांना बघायला मिळायच्या आणि त्यांना त्या खूप आवडायच्या। एकाचा हात या कामी असा सरवलेला असायचा की पाहणाऱ्यांना वाह मांडलीच पाहिजे। वाह म्हणजे आपण म्हणतो ना शाबासकी देणे वगैरे, तसं वाह मांडलीच पाहिजे। वाह म्हणजे शाबासकी देणे। सगळं कसं मजबूत अन देखणं।
जड भारनं पण नाही. फुलं वेचण्यासाठी बुरडाघरची परडी आमच्या हातात कशी नखऱ्यानं तोरा मारायची. परडी म्हणजे बघा इथे शेजारी जी टोपली दिलेली आहे ना, तिला परडी असे म्हणतात. ती फुले वेचण्यासाठी वापरली जायची. नखऱ्याने तोरा मारायची की गावातल्यांनी विचारायचं, कुठून आणली आहे गा ही परडी? आमच्या पोरीला पण मिळालं काय? म्हणजे ती परडी बघून येणारे जाणारे लेखिकेला विचारायचे की ही परडी कुठून आणली, आमच्या पोरीला पण मिळेल का असं. अशा वेळी तोंडावर हसू फुटायचं. एटी मिरवावी वाटायची. एटीवरून निघालं म्हणून सांगते हं, आमच्या थोरल्या काकूला रांगोळी काढायचा दांडगा नाद. आता बघा, लेखिकेने सुरुवातीला त्यांच्या कुंभारवाड्यातील कुंभाराचं वर्णन केलं, नंतर लाकडी वस्तू बनवणाऱ्या बुरुड गल्लीतील सुताराचं वर्णन केलं आणि आता लेखिका वर्णन करत आहे त्यांच्या काकूच्या रांगोळीचं. काकूला रांगोळी काढायचा दांडगा नाद. टिपक्यांच्या तऱ्यातऱ्याच्या रांगोळ्या अंगणात ती कशी काढायची की त्या भुई फुलांना बघून उभ्या गावानं हेवा करावा. भुई म्हणजे जमीन आणि त्याच्या जमिनीवर काढलेली फुलं, त्याला म्हटलं आहे भुई फुलांना. आम्ही मुलं तिच्या हाताखाली शेणानं सारवायचं काम आमच्याकडं. ती सांगेल त्या रीतीनं आम्ही टिपक्या मांडायचो आणि मग तिच्या चिमटीतल्या शिरगोळ्याच्या पिठाची धार अशी गिरवायची तिच्या हातावर हुकूम की पाहणाऱ्यानं तोंडात बोट घातलंच पाहिजे. आमच्या शाळेत रांगोळीत हात बसलेली एक चिमा नावाची मुलगी होती. तर बघा इथे लेखिका त्यांच्या काकूने काढलेल्या रांगोळीचं वर्णन करत आहेत. त्या म्हणत आहेत की आम्ही मुली तिच्या हाताखाली शेणानं सारवायचं काम आमच्याकडं. ती सांगेल त्या रीतीनं म्हणजे पद्धतीने. आणि मग तिच्या चिमटीतल्या शिरगोळ्याच्या पिठाची धार अशी गिरवायची तिच्या हातावर हुकूम की पाहणाऱ्याने तोंडात बोटच घातलं पाहिजे. म्हणजे ती इतकी छान पद्धतीने रांगोळी काढायची की पाहणाऱ्याला आश्चर्य वाटायचं. तोंडात बोट घालणे म्हणजे आश्चर्याने पाहणे. आमच्या शाळेत रांगोळीत हात बसलेली एक चिमा नावाची मुलगी होती. आमच्याच वयाची. एकदा आम्ही गावाबाहेरच्या तिच्या घरी भोंडला खेळायला गेलो. तर लेखिकेच्या वर्गामध्ये जी मुलगी होती तिचं नाव होतं चिमा. ती कुठे राहत होती? गावाबाहेरच्या भोंडला. भोंड हे काय आहे? त्या मुलीच्या घर ज्या ठिकाणी आहे तिथलं नाव आहे भोंडला. तर ते भोंडला खेळायला गेले. तर तिथे वखाच्या निरनिराळ्या सुंदर जिन्नसा इथं तिथं पसरलेल्या आणि घरासमोर लांबच लांब कासरा तयार करण्यासाठी दोन्ही हात भराभरा हलवत एकजण उभी. कासरा म्हणजे दावं, दोऱ्यांपासून बनलेलं एक दावं. लाकडाच्या मुठींना अडकलेल्या वखाचा कच्चा धागा. त्या हातांच्या अस्सल गिरक्यांसरशी पीळ धारण करायचा आणि मग त्या टोकाला बसलेला माणूस हा पीळ एकात एक गुंफीत इक्कासपैकी दोरखंड तयार व्हायचा. तर कासरा म्हणजे दोरखंडच आणि तो कशा पद्धतीने बनवला जातो त्याचं वर्णन इथे लेखिकेने सांगितलेलं आहे. फार सुंदर होती ही हातचालिका. कितीतरी वेळ मी ते पाहत उभी असायची. तर दोरखंडसुद्धा हातावर बनवलेलं जातं, त्याला कासरा असं गावाला म्हणतात आणि तो सुद्धा विणून बनला. शिंकी, मुसकी, गोफण, चपत्या, दोर, कासरे, पिशव्या असलं काय काय शेतकऱ्याच्या घरात लागणारं तिथं मस्तपैकी तयार व्हायचं. घेऊसं वाटायचं. कांदे बटाटे ठेवायला सैल चौकोनातल्या वाखाच्या पिशव्या आमच्या घरी तिथून यायच्या. ताकाचा डेरा घुसळण्यासाठी रवीला लागणारी लहान धाटणीची दोरी यायची. अशी कारागिरीची एक एक वस्तू लागायची. पिढ्यानपिढ्या आपली कोणती एक कला जोपासणारी आणि त्यावर आपला उदरनिर्वाह करणारी ही मंडळी आमच्याकडे नेहमी एरझारायची. एरझारणं म्हणजे जाणं त्यांचं चालूच असायचं.
सुतारानं यावं अन लाकडी खेळणी देऊन जावं. पालख पाळणा आणून द्यावा. डाव रवी घेऊन यावं. घरातले खांब त्यांच्याच हातचे. दरवाजे तोच करायचा. तीच गोष्ट शिंप्याची. आमचे कपडे तर तो शिवून आणायचाच, पण रंगीबेरंगी तुकडे पण घेऊन यायचा. आमची आजी त्यातून भावल्या करायची. अंगडी टोपडी, नऊखनाची चोळी, पायघोळ, परकर, मुलांसाठी पांघरूण, मोठ्यांसाठी वाकळ घरातच तयार व्हायची. लहानग्यांसाठी नक्षीदार दुपटी ती अशी शिवायची की घरोघरची मागणी आलीच पाहिजे. बारशाच्या कुंची तर अशी फैनाबा शिवायची ती की माहेर वासनीचाच रुबाब सासरी झोकला गेलाच पाहिजे गुणगानांसह ज्याच्या त्याच्याजवळ. तर आपण पाहिलं की डॉक्टर सरोजिनी बाबर यांनी कारागिरी या धड्यामध्ये अनेक कारागीर जसे की कुंभार, सुतार तसेच शिंपी यांचे खूप सुंदर असे वर्णन त्यांनी केलेले आहे. आपण ह्या धड्यातले शब्दार्थ पाहूयात. मोगा, डेरा, घट, तरळ, टिंगाणी, गाडगी ही सर्व काय आहे? मातीची विविध आकाराची भांडी. भेंदूर म्हणजे बैल पोळा. फळकूट म्हणजे लाकडी फळीचा तुकडा. तहानभूक हरपणे म्हणजे तहानभूक विसरून जाणे. फसगत म्हणजे फसणे. भुलवणे म्हणजे विसरणे. कामट्या म्हणजे बारीक काड्या. सारवणे म्हणजे सराव होणे. वाह होणे, स्तुती होणे. तोंडावर हसू फुटणे, खूप हसू येणे. एटी मिरवणे, तोरा गाजवणे. हेवा करणे, मत्सर वाटणे. तोंडात बोट घालणे म्हणजे नवल वाटणे. एरझारणे म्हणजे येणे जाणे. वाकळ म्हणजे गोधडी. फैनाबाज म्हणजे सुपक सुंदर. झोकला जाणे म्हणजे तुलना होणे, गुणांची कदर होणे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा कारागिरी हा पाठ समजलाच असेल. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू.